नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की गावाकडचा यूट्यूबर जो आहे, तो फेल का होतो? सक्सेस का होत नाही? तर मित्रांनो, ह्या पॉइंटवर मी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. आजचं पण गावाकडचंच उदाहरण आहे. शिवानी कुमारी तुम्हाला माहीतच असेल. किती फेमस आहे. म्हणजे YouTubeवर, सोशल मीडियावर किती फेमस आहे. तर मित्रांनो, गावाकडची ती मुलगी आता बिग बॉसमध्ये गेली. गावाकडे व्हिडिओ बनवून, मेहनत करून, सोशल मीडियावर मेहनत करून माणसं कुठून कुठं जातात. पण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. जर शिवानी कुमारी ती सोशल मीडियावर काम करून बिग बॉसमध्ये गेली, तर आपण काय करतो? जरी YouTubeवर काम करून आपल्याला सोशल मीडियावर काम करून आपल्याला बिग बॉसमध्ये जायचं नाही. YouTubeवरून पैसा तर मिळू शकतो ना, YouTubeवर काम करून. YouTubeवरच काम करा असं नाही. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करा. तुम्ही Facebook आहे, Facebookवर काम करा. Instagramवर काम करा. YouTubeवर काम करा. पण कन्सिस्टन्सी असली पाहिजे. रेग्युलर काम केलं पाहिजे. तरच तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सक्सेस होऊ शकता. जर तुम्ही रेग्युलर काम केले नाही, तर तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही. आणि जो एखादा रेग्युलर काम करून सक्सेस होतो आणि त्याला सक्सेसता मिळते, त्याला यश मिळतं. फक्त त्याला सक्सेसता मिळाली म्हणून आपण इथंच टाळ्या वाजवायच्या. खूप टाळ्या वाजवायच्या आणि घरामध्ये एखाद्या कोंदडीला बसायचं. एवढंच करायचं. दुसरं काहीच करायचं नाही. का? आपल्याला त्या आपल्याला ते जमत नाही. का जमत नाही? आपल्याला काही डोकं नाही? तर मित्रांनो, सर्वांना चांगल्या प्रकारे देवाने डोकं दिलेलं आहे. काही माणसांना हात नसतात, पाय नसतात, डोळे नसतात. काही ना काही अधुरं दिलेलं आहे देवाने. तरीही त्यांच्यामध्ये हिंमत असल्याने ते काही पण करू शकतात. खूप जिद्दीने काम करतात. काही काही फेमस आहेत. तर का? त्यांनी डोकं लावून काम केलं. हार मानली नाही. म्हणून ते सक्सेस झाले. आपल्याला तर सर्वच आहेत. हात आहेत, 2 हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, नाक आहे, कान आहेत, सर्वच आहेत. देवाने कशाचीच कमी पाडून दिली नाही. मग का आपण मागे आहोत? मित्रांनो, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करा सोशल मीडियावर. सक्सेसता मिळवा चांगल्या प्रकारे. तुम्हाला सक्सेसता मिळाली तर तुमची लाईफ जी आहे ती चेंज होईल सोशल मीडियावर. मित्रांनो, सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. माणूस कुठून कुठं जातो? का? मेहनत करून जातो. काहींना वाटतं मोटिव्हेशन व्हिडिओ ऐकता खूप वाटतं, की आता मी यूट्यूबर बनेन, चांगलं यूट्यूबवर काम करेन. काही काही यूट्यूबर्स जे असतात ते खूप ज्ञान देतात, मोटिव्हेट करतात. जोपर्यंत व्हिडिओ चालू असतो, तोपर्यंत खूप मोटिव्हेशन येतं. मी पण आता यूट्यूब करेन, खूप चांगल्या प्रकारे करेन आणि सक्सेस होऊन मी पण गाडी घेईन, बंगला बनवेन, सर्वच घेईन. माझी राजा बादशहासारखी जिंदगी जगेन. व्हिडिओ संपला, खेळ खतम झाला. व्हिडिओ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मोटिव्हेशन खूप येतं. व्हिडिओ समाप्त झाल्याबरोबर आपलं पण मोटिव्हेशन खतम होतं. पण असं नका करू. जिद्द घ्या. खूप एकाग्रतेने काम करा. मेहनत करा. सफल व्हा. तुमची लाईफ जी आहे ती चेंज करा. जिंदगीमध्ये, लाईफमध्ये काहीतरी बना. मित्रांनो, सोशल मीडिया ही असे प्लॅटफॉर्म आहे, की कोणत्याही गरीब असो, कोणी असो, कुणाची पण लाईफ सेट होऊन जाते. कारण त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे सोशल मीडियामध्ये, की तुमची लाईफ किती गरीब असेल तरी लाईफ चेंज होऊन जाईल. तुम्ही एकदम चांगले जीवन जगाल. तर मित्रांनो, मोटिव्हेशन घेऊन थोडं काम करा, चांगल्या पद्धतीने काम करा आणि सफल बना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.